सध्या माहिती मिळते। अजित पवार आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये बैठक झालेली होती। अजित पवार यांचे एक खासदार लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुढील परिस्थिती काय असणार या संदर्भात ही खलबत होत आहे। शिवाजी काळे अपडेट देतात। शिवाजी, काय तपशील या भेटी संदर्भातला? साधारण 1 तासच्या आसपास बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, छगन भुजबळ, समीर भुजबळ हे उपस्थित होते आणि पियुष गोयल यांची जी जागा आहे ती रिक्त झाली आहे। ती एक जागा आता राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी दिली जाणार आहे। त्यावरती समीर भुजबळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि मंत्रिमंडळाच्या वाटपामध्ये सध्या तरी भाजपकडनं दोन्ही पक्षाला एक एक कॅबिनेट देण्यात येणार असं समजतंय। मात्र दोन्ही पक्ष खास करून शिंदे गट जो आहे 2 कॅबिनेट 1 राज्यमंत्री पद आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अजित पवार गट हा 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्री पदाच्या मागणीसाठी आग्रही असल्याचं समजतंय। शिवाजी, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।